वा, घमघमाट सुटलाय अगदी. मग पिठलं भाकरी एवढी केली आहे, आशूला खायची होती ना. अगं मग डबा पाठवलास का त्याला? एक सेकंड आई, काय विचारतेस तू? अगं ही जेवायला बसली म्हणजे ऑफकोर्स पाठवला असेल. हा भाई, मग पाठवला ना. काय सीताई, कसं झालंय? छान. जमलं बुवा कीर्ती तुला. हो काकू, पण फक्त तिने एकटीने नाही केले, म्हणजे शिवा वहिनीने मदत केली म्हणून झालं, नाही तर काहीतरी खूप फनी झालं असतं. पण मी केलंय ना, दिसत नाहीये का फक्त बोलायचं? आणि आता घरातलं सगळं मीच करते, जेवण, साफसफाई, आणि एवढं सगळं करून तुमची बोलणी खायची का? बरोबर आहे कीर्ती तुझं. हे पटतंय ना तुला? हो, मला पटलंय. चूक तुझी नाहीये, आमची आहे. लहानपणापासून तुला लाडकी लेक, पहिली मुलगी म्हणून खूप लाडावलं, काही कामं पडू दिली नाही. आता सवय नाही कामांची, आता चूक कळते. म्हणजे कामाची सवय असायला हवी. आपलं बालपण आठवतं ना उर्मिला तुला? हो, काय होतं ना आपलं बालपण. कसं होतं? अगं म्हणजे आम्ही भरपूर कामं करायचो आणि खूप धम्माल पण करायचो ना ताई. आई, तुम्ही लहानपणी गावाकडे खूप मज्जा केली असेल ना? आणि तुमचं गाव तर कोकणात आहे ना, म्हणजे तिकडे नारळाची झाडं, आंब्याची झाडं सगळं असेल. आमराई, आई आता पण का नाही जात ग? शिवा वहिनी, एक काम करू, आपण सगळे आता प्लॅन करूयात, येशील ना तू? मला चालेल. जायचं ना? हो, जायला पाहिजे. सगळ्यात मजा असायची. हा, कामं पण मजेतच चालायची आणि न कंटाळता. आणि कामं झाली की मग गप्पा काय, गाणी काय, खेळ काय. मला एक गंमत सांगते. वडाच्या पारंब्यांवर आम्ही झोके घ्यायचो. उर्मिला एवढी घाबरायची, तुझी आई एवढी घाबरायची, तुला सांगते. आई, हो, आणि ना मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना बजावून सांगितलं होतं की मला झोका देईल तर फक्त ताई.